नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलमध्ये लर्न विथ प्रणित या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटना याच्यावर काही IMP MCQs आलेले किंवा झालेल्या नवीन परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आहेत. तर नक्की हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न काय आहे बघा, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे बघा, पहिला प्रश्न नीट समजून घ्या. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला आहे? तर याचा अधिकार ऑप्शन ए सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे याचा अधिकार क्षेत्र आहे. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. दुसरा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? तर स्थापना केव्हा झाली असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 28 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न काय आहे बघा, सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह किती न्यायाधीश असू शकतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 34. तर 34 सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह हे न्यायाधीश किती असू शकतात? तर 34 न्यायाधीश त्यांच्यासोबत असू शकतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चौथा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संसदेकडे. तर याचा अधिकार कोणाकडे आहे? संसदेकडे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे पाचवा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कोणत्या प्रक्रियेद्वारे काढून टाकले जाऊ शकते? तर बघा याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपतींनी संसदेच्या शिफारसीनुसार. तर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांना कोणत्या प्रक्रियेद्वारे आपण काढू शकतो त्यांना? तर काय आहे, राष्ट्रपती जे आहेत आपले त्यांच्या आणि संसदेच्या शिफारसीनुसार वेगवेगळी प्रक्रिया केली जाते आणि त्या प्रक्रियेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकले जाऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. सहावा प्रश्न, सामान्यतः सर्वोच्च न्यायालय सर्व प्रकरणांची सुनावणी नवी दिल्ली येथे करते, परंतु ते इतर कोणत्याही ठिकाणी कोणाच्या मान्यतेने सुनावणी करू शकते? तर सामान्यतः आपले सर्वोच्च न्यायालय जे सर्व प्रकरणांची सुनावणी करते ती नवी दिल्ली येथे करते. जर आपल्याला परंतु आपल्याला जर दुसऱ्या ठिकाणी ही जर सुनावणी हवी असेल सुनावणी, तर मग ती कोणाच्या मान्यतेने करता येते? तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपतींच्या मान्यतेने. तर राष्ट्रपतींकडून आपण मान्यता घेऊन ती दुसऱ्या ठिकाणी सुनावणी घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे सातवा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम घटनात्मक विवादांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलीय अधिकार क्षेत्राशी संबंधित आहे? तर प्रश्न काय आहे, भारतीय राज्यघटनेचे जे कोणते कलम आहे जे घटनात्मक विवादांमध्ये म्हणजे जे काही घटनात्मक विवाद होतात त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलीय अधिकार क्षेत्राशी संबंध आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम 132 कलम 132(1) हा कलम घटनात्मक विवादांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलीय अधिकार क्षेत्राशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघा, आठवा प्रश्न, संविधानाचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे? तर याचा अंतिम अधिकार ऑप्शन ए सर्वोच्च न्यायालयाला याचा अंतिम अधिकार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. नववा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे संरक्षक कोण आहेत? तर भारतीय राज्यघटनेचे संरक्षक जे आहेत ते ऑप्शन क्रमांक सी सर्वोच्च न्यायालय आपल्या भारतीय राज्यघटनेचे संरक्षक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 10वा, राज्याचे कार्यकारी आणि घटनात्मक प्रमुख कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी राज्यपाल. तर आपल्या राज्याचे कार्यकारी किंवा घटनात्मक प्रमुख राज्यपाल आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. 11वा प्रश्न बघा काय आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय भरती
भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करते. तर आपली जी भारतीय राज्यघटना आहे ती कोणत्या कलमानुसार आपले सर्वोच्च न्यायालय भारतीय नागरिकांना आपले मूलभूत जे अधिकार आहेत त्यांचं संरक्षण करणारा कलम कोणता असं विचारले. साधा सोपा प्रश्न आहे. तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी कलम 32. तर कलम 32 जे आहे ते आपल्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्न. जनहित याचिका PIL ही संकल्पना कोणत्या देशातून आली. तर ही जी PIL म्हणजेच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ही संकल्पना ऑप्शन ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशातून ही PIL ही संकल्पना आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. 13वा प्रश्न. भारताने राज्यघटनेचे स्वीकार टिंब रोजी केले. तर भारताने राज्यघटनेचा स्वीकार जो आहे तो कोणत्या दिवशी केला असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. 14वा प्रश्न. राज्य विधानसभेच्या निवडणुका कोण घेतात असा प्रश्न आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय निवडणूक आयोग हे आपल्या राज्य विधानसभेचे निवडणूक घेतात. निवडणुका कोण घेतात तर भारतीय निवडणूक आयोग. पुढचा प्रश्न बघूयात. 15वा प्रश्न. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते. तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक डी 62 वर्षे 62 इयर्स. किती 62 इयर्सपर्यंत त्यांचं काय असतं रिटायरमेंट एज म्हणजेच निवृत्तीचे वय किती असते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे. तर ते असते 62 वर्षे म्हणजे 62 इयर्स. पुढचा प्रश्न बघूयात. 16वा. भारतात उच्च न्यायालयाची एकूण संख्या किती आहे. तर उच्च न्यायालयाची संख्या विचारलेली आहे. उच्च न्यायालयाची एकूण संख्या किती आहे. तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक ए 25. किती 25 उच्च न्यायालय आपल्या भारतात आहेत. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 25 आपल्याकडे उच्च न्यायालय आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. 17वा प्रश्न. आंतरराज्य परिषद कधी स्थापन झाली. तर आंतरराज्य परिषद जी आहे ती स्थापन झाली ऑप्शन क्रमांक सी 28 मे 1989 साली. किती 28 मे 1990 साली. चुकून 89 झालं. 1990 साली काय झाली आपली आंतरराज्य परिषद स्थापना झाली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. नियोजन आयोगाचे 18वा प्रश्न काय बघा. नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोणते पहिले अध्यक्ष कोण. तर याचं बरोबर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू होते पहिले अध्यक्ष. कशाचे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न बघा. 19वा. राष्ट्रीय विकास परिषदेचे प्रमुख कोण आहेत. तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी भारताचे पंतप्रधान हे काय आहेत म्हणजेच PM आपल्या भारताचे प्राईम मिनिस्टर हे काय आहेत राष्ट्रीय विकास परिषदेचे प्रमुख आहेत. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न काय आहे बघा. लास्ट क्वेश्चन 20वा प्रश्न. आंतरराज्य परिषदेच्या स्थापनेची तरतूद कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे. अनुच्छेदात म्हणजे कोणत्या कलमात असं विचारलेलं आहे. तर आंतरराज्य परिषदेच्या स्थापनाची तरतूद तर ही याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी कलम 263. तर आंतरराज्य परिषदेच्या स्थापनेची तरतूद कोणत्या तर कलम 263 अनुच्छेदात नमूद आहे असं म्हणायचं. तर इथे आपण टोटल 20 प्रश्न आज आपण इथे बघितलेले आहेत. तर इम्पॉर्टंट असे राज्यघटनेवर आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर हे क्वेश्चन्स होते झालेले किंवा येणाऱ्या परीक्षेत ते विचारणार गेले आहेत. त्यामुळे इम्पॉर्टंट आहेत.